नमस्कार विद्यार्थी मित्रो, बी.एड कॅपराउंड फर्स्ट आपल्या कॉलेजची जी अलॉटमेंट होणार होती ती दिनांक 14/8/2024 या संदर्भातील अपडेट पाहण्यापूर्वी जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. तर चला विद्यार्थी मित्रो, यासाठी जावे लागेल आपल्या CET सेलच्या वेबसाईटवरती, जी की cetcell.mahacet.org अशी आहे. आपण इथं आल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन पाहायला मिळतं, ज्यात आपण पाहू शकता की आपला जो अलॉटमेंट राऊंड आहे त्याचे जे अनाऊन्स आहेत तर अनाऊन्सेस आपल्याला झालेले पाहायला मिळतात. राऊंड फर्स्ट अलॉटमेंट हॅज बीन पब्लिश. तर पहिल्या राऊंडची अलॉटमेंट म्हणजेच नंबर लागणे हे पब्लिश झालेलं आहे. त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन अँड फॉर्म एडिटिंग फॉर राऊंड थर्ड हॅज बीन स्टार्टेड. तर तिसऱ्या राऊंडचे जे रजिस्ट्रेशन्स आहेत ते सुद्धा सुरू झालेले आहेत. तर आपला जो राऊंड आहे त्या संदर्भात आपल्याला ज्या त्यांनी नोटिफिकेशन्स आहेत, नोट्स आहेत, ज्याला आपण नोटीस म्हणतो, सूचना म्हणतो, राऊंड फर्स्ट आणि सेकंडसाठी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या आपल्याला इथून वाचून घ्यायच्या आहेत, पाहून घ्यायच्या आहेत. याला क्लिक करताच आपण त्यावरती पोहोचतो आणि त्याला ओपन असं क्लिक करायचं आहे. आपण त्या सूचना इथे स्क्रीनवरती पाहू शकता. नोटीस फर्स्ट, कॅप राऊंड फर्स्ट अँड राऊंड सेकंड बी.एड त्या संदर्भात असलेल्या सर्व ज्या सूचना आहेत त्या आपल्याला इथे दिलेल्या आहेत. कसा आपण कॅप राऊंड हँडल करायचा आहे, ॲडमिशनशी निगडीत सर्व बाबी ज्या आहेत, जसं की प्रिफरन्स फॉर्म आपण दिला आहे त्याप्रमाणे ॲडमिशन फ्रीज करणे, आपल्याला ॲडमिशन प्रोसेसिंगची फीस आहे जी की CET सेलने 1000 रुपये ठेवली आहे. ती प्रत्येकाला आपल्या लॉग इनमधून ती फीस अदा करायची आहे, द्यायची आहे. त्यानंतर पुढच्या कॅप राऊंड संदर्भात ज्या सूचना आहेत, आपल्याला काही ऑप्शन्स वापरावे लागतात. त्यामध्ये फ्रीज ऑप्शन जो आहे तो आपल्याला पहिल्या राऊंडसाठी वापरायचा आहे. ज्यांचे नंबर पहिल्या राऊंडमध्ये लागलेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे कॉलेज चेंज करून मिळणार नाही. परंतु पहिल्या प्रिफरन्सचे पहिल्या राऊंडमध्ये जर नंबर लागला नाही, दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरचं किंवा कोणत्याही नंबरचं पहिला नंबर सोडून जर कॉलेज लागलं तर आपल्याला बेटरमेंट ऑप्शन निवडता येतो. आणि बेटरमेंट ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला फ्रीज करून बेटरमेंट करायचं आहे का नुसतं बेटरमेंट करायचं आहे हे आपल्याला त्या अनुरूप आपल्याला ठरवता येते. तर तिथं आपल्याला अलॉटमेंट लेटर जे दिसणार आहे ते अलॉटमेंट लेटरसुद्धा आपल्याला काय करायचं आहे, फ्रीज केल्यानंतर त्याची एक प्रिंट निघते, कॉपी निघते. तर प्रिंट अलॉटमेंट लेटर असं तिथं नाव आहे. त्याहून आपल्याला ती प्रिंट काढून घ्यायची आहे आणि संग्रही ठेवायची आहे. अशा प्रकारचे अपडेट विद्यार्थी मित्रो आपल्या बी.एड कॅप राऊंड फर्स्ट याचे जे नंबर लागलेले आहेत कॉलेजेसचे आपल्याला मिळालेले आहेत, ज्याला आपण अलॉटमेंट असं म्हणतो. तर अलॉटमेंट आपली अनाऊन्स झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकता आपल्याला अशा प्रकारचा मेसेज लॉग इनमध्ये आला असेल ज्यांचे पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागले आहेत. तर पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांनी कृपया कमेंटमध्ये आम्हाला सांगावे की आपला नंबर इच्छित कॉलेजला लागला किंवा कोणत्या प्रिफरन्सनुसार आपला नंबर लागला आहे. तर सुरुवातीला आपल्याला काय असेल, इथं कॅन्डिडेट नेम, तुमचं तिथं नाव असेल, कोणत्या कॅटेगरीतून आपण फॉर्म भरला होता, त्यानंतर कॅन्डिडेट टाईप, त्यानंतर कोणत्या कोट्यातून आपला नंबर लागला, महाराष्ट्र कोटा, आउट ऑफ महाराष्ट्र किंवा त्याप्रमाणे तिथं ते नाव असेल, कॉलेजचं नाव, कोणत्या कॉलेजला आपला नंबर लागला आहे, कॉलेजचा टाईप, त्यानंतर अलॉटमेंट टाईप म्हणजे आपल्याला जी सीट आपण मिळवली आहे ती आपल्याला कोणत्या कोट्यातून मिळाली आहे, त्याप्रमाणे अलॉटमेंट प्रिफरन्सेस अलॉटेड कोटा हे आपल्याला इथं दिलेलं असणार आहे. तर आपण इथे पाहू शकता 3 आपल्याला ऑप्शन्स पाहायला मिळतात, जे की आपल्या CET सेलच्या डॉक्युमेंटमध्येच ते ब्लर आहेत, त्यामुळे आपल्याला इथं ते ब्लर पाहायला मिळत आहेत. तर फ्रीज हा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला ते कॉलेज घ्यायचं असल्यास आपल्याला फ्रीज करावंच लागतं जर फर्स्ट प्रिफरन्स कॉलेज असेल. तर सेकंड किंवा कुठल्याही प्रिफरन्स कॉलेज जर मिळालं तर बेटरमेंट करता येते. आणि त्यानंतर प्रिंट सीट ॲक्सेप्टन्स लेटर, तर सीट ॲक्सेप्ट करणे म्हणजे स्वीकारणे, अशा बाबीचे आपल्याला तिथं ऑप्शन्स असणार आहेत. त्या अनुरूप आपण काय करायचे आहे, कारवाई करायची आहे. तर आपले जे नंबर लागलेत नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तसेच कुठल्याही अडचणी असतील तर त्या आपण कमेंट्समध्ये आम्हाला कळवू शकता, जेणेकरून आम्हाला उत्तर द्यायला नक्कीच आवडेल. लवकरच भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.